TET 2024 बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्या महत्त्वाचे नोट्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, यापूर्वी आपण मानसशास्त्राचा बाल मानसशास्त्र व अध्यापन पद्धती याचा काही भाग पाहिलेला होता। आता आपण त्या पुढील भाग पाहणार आहोत। तरी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी विविध माहिती मिळेल। ही TETसाठी अत्यंत उपयुक्त आहे, जे की पेपर 1 आणि पेपर 2साठी दोन्हीही अभ्यासक्रमामध्ये बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय 30 मार्काला आहे। त्याच्यामुळे माझा हाच हेतू आहे की कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळावी। आता मी जास्त काही बोलणार नाही, चला आपण विषयाकडे वळूया। तर आता काय, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार होते। तर कल्पनाचे 2 प्रकार आहेत, पुनरुत्पादित आणि रचनात्मक। रचनात्मकचेही पुन्हा 2 उपप्रकार पडतात, सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक। हे तुम्ही स्क्रीनशॉट काढूही शकतात किंवा लिहूही शकतात। तुम्ही ह्या नोट्स आहेत, जेणेकरून तुमचा बाल मानसशास्त्राला 100% याचा उपयोग होईल। ह्याचा स्क्रीनशॉट काढा व्हिडिओ स्टॉप करून, नाहीतर तुम्ही लिहूही शकतात। पुन्हा परत सर्जनात्मकचेही 3 प्रकार पडतात, व्यावहारिक, स्वैर व सौंदर्यनिष्ठ। जे सर्जनात्मकचे 3 प्रकार आहेत यावर उपयोजनात्मक प्रश्न पडतात। त्याच्यामुळे कन्सेप्ट क्लिअर असली तर आपल्याला प्रश्नाचे उत्तर देणे सहज सोपे जाते। आता पहा, सर्जनात्मकचे किती प्रकार आहेत? 3 आहेत, व्यावहारिक, स्वैर आणि सौंदर्यनिष्ठ। तर आता पुढे पाहू आपण पुनरुत्पादित कल्पना। आता एक उपप्रकाराचे मी स्पष्टीकरण देऊन तुम्हाला सांगते नेमकं काय आहे पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय? पूर्व अनुभवाचे स्मरण। पूर्व अनुभव मनपटलावर जशाच्या तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात। उदाहरणार्थ काय? एखादा चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याच दिवसांनी प्रसंग जशाच्या तसा आठवतो, हे काय झालं? पुनरुत्पादित कल्पना। दुसरं काय? रचनात्मक कल्पना। यामध्ये काय? प्रतिमाची जुळवाजुळव असते। उदाहरणार्थ एखादा कार्यक्रम कसा व कोठे करायचा, कोणाच्या हस्ते करायचा, त्यांची रूपरेषा यावरून मनात एक चित्र तयार होते। या कल्पनेचे पुन्हा 2 प्रकार पडतात। आता आपण रचनात्मक काय म्हणजे काय? एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर तो कोठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कोणाच्या हस्ते करायचा, याची काय रूपरेषा तयार करणं, याला काय म्हणतो आपण? रचनात्मक कल्पना। तर याचे परत 2 उपप्रकार आहेत, कोणते? सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक। तर त्यातला पहिला आहे सर्जनात्मक कल्पना। तर काय यात? कवी, कलाकार, नाटककार, कादंबरी इत्यादीच्या निर्मितीतून नवनवीन कल्पना साकार होतात। सर्जनात्मक कल्पनेचे व्यावहारिक कल्पना, सौंदर्य निष्ठा कल्पना व स्वैर कल्पना असे 3 उपप्रकार पडतात। म्हणजेच काय, सर्जनात्मकचे परत 3 उपप्रकार पडतात। त्यातला पहिला काय आहे? व्यावहारिक कल्पना। नेमकं काय आहे? एखाद्या कल्पनेची व्यावहारिक पातळीवर उपयोग होणे आवश्यक असते। उदाहरणार्थ काय? गुरुत्वाकर्षणाचा नियम एक आहे, व्यावहारिक कल्पना आहे। गुरुत्वाकर्षणाचा नियम काय आहे की वरून फडफडलं व त्याचं खाली जमिनीवरच का पडले, हे काय? गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे। व्यवहारातून हा नियम आलेला आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण? व्यावहारिक कल्पना। स्वैर कल्पना म्हणजे काय? अनिर्बंध असतात। उदाहरणार्थ घोडा उंच आकाशात उडतो, माणसाला पक्षाच्या सारखे पंख येतात। स्वैर म्हणजे ते कल्पनाला काय ठाव ठिकाणच नाहीये, त्याला काय म्हणतो आपण? स्वैर। कुठेही जातो, उदाहरणार्थ काय? मी मुख्यमंत्री झालो तर, म्हणजे अशा प्रकारच्या ज्या कल्पना असतात स्वैर म्हणजे म्हणजे ते शक्य नाही अशा गोष्टी, त्या काय झाल्या? स्वैर कल्पना। आता तिसरा उपप्रकार काय आहे? सौंदर्यनिष्ठता। कल्पना विलासाला महत्त्व। उदाहरणार्थ चित्रकला, साहित्य कल्पनेत मनन असतात। म्हणजे काय? एखादा विद्यार्थी चित्र काढत असतो तर तो मग्न होऊन जातो चित्रकल्पनेमध्ये, कशा प्रकारचे चित्र काढायचे अशी कल्पना करून तो चित्र काढतो, त्याला काय म्हणतात? सौंदर्यनिष्ठ कल्पना। आता पुढील पाहू अनुकरणात्मक कल्पना।
कथा कादंबरी वाचताना त्यातील प्रसंग डोळ्यासमोर येतात. यात मूळ कल्पना इतरांच्या असतात. आपण ती कल्पना समजू शकतो. दुसऱ्यांच्या कल्पना आपण अनुभवत असतो. म्हणजे काय इथं अनुकरणात्मक म्हणजे एखाद्या लहान मुले पहा तुम्ही जे 1 वर्षाचे ते 2.5-3 वर्षाचे ते मोठ्या माणसांचं अनुकरण करतात. हे काय झालं आता कथा कादंबरी वाचत असताना त्या प्रसंग डोळ्यासमोर आपल्या येतो ना, त्याच्या मूळ कल्पना इतरांच्या असतात. आपण ती कल्पना समजू शकतो. दुसऱ्यांच्या कल्पना आपण अनुभवत असतो. आता याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे पहा बरे. चित्र काढणे रंगवणे कल्पना आविष्कार आहे. संधी असते. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकास होतो. कौशल्य प्राप्तीसाठी वारंवार उजळणी होते. आता विचार म्हणजे काय बरं. डोळ्यासमोर नसलेल्या गोष्टीबद्दल चालून झालेली मानसिक प्रक्रिया. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट नाही आहे तर त्याचा आपण काय करतो विचार करतो. त्यालाच आपण काय करतो मानसिक ही काय प्रक्रिया आहे विचार करणे. तर नॉर्मन एलियन यांनी काय बोलतात, पूर्व अनुभवाचा उपयोग करण्याच्या प्रक्रियेचा पैलू म्हणजे पूर्व अनुभवाचा उपयोग करायचा व त्या पैलूची प्रक्रिया आहे ही, असं काय कोण बोलतं नॉर्मन एलियन असे बोलतात. पुढे काय J.B. रॉस काय म्हणतात, मानसशास्त्रीय वस्तूसंबंधीची मानसिक प्रक्रिया आहे. म्हणजे काय मानसशास्त्राची ही एक प्रक्रिया आहे जी वस्तूसंबंधीच्या मानसिक प्रक्रिया आहे. म्हणजे एखादी वस्तू आहे त्याची मानसिकरित्या आपण त्याच्यावर प्रक्रिया करून म्हणजे विचार करतो. थोडक्यात काय समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची प्रक्रिया. एखादी समस्या आलेली आहे तर ती कशा प्रकारे सोडवायची ही आपण जी प्रक्रिया करतो त्याला काय म्हणतो आपण विचार म्हणतो. आता आपल्या डोळ्यासमोर काय आहे TET आहे. TET ही आपली समस्या नाही आहे पण काही जणांची TET समस्या असू शकते कारण त्यात आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. TET आपल्याला काय करायचं आहे पेपर पास होऊनच दाखवायचा आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर काय प्रक्रिया करायची ते विचार करतो आपण. त्याचं नियोजन कसं करायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याचा सिलेबस काय आहे याचा विचार जे करतो ते काय झालं विचार प्रक्रिया. ही काय समस्या सोडवण्याची प्रक्रिया म्हणजेच काय विचार प्रक्रिया. विचार प्रक्रियेचे घटक कोणकोणते आहेत, समस्या, धडपड, पुनर्अनुभव, प्रत्यक्ष कृती. हा प्रश्न येऊ शकतो. विचार प्रक्रियेचे घटक मागं पुढे दिलेले असतात. मग ह्याच्यामध्ये सिरियली लावा, चढत्या क्रमाने लावा, उतरत्या क्रमाने लावा. तर पहिली काय निर्माण होते, समस्या येते. समस्या झाल्यास आपण काय करतो, धडपड करतो. पुन्हा त्याचा पूर्व अनुभव पाहतो की ती पूर्वी आपण केलेलं ते बरोबर होतं का कसं होतं याचा विचार करतो. आणि नंतर त्याच्यानंतर आपण काय करतो, प्रत्यक्ष कृती करतो. म्हणजे पहिलं काय आहे प्रक्रिया समस्या, परत धडपड, पूर्व अनुभव आणि नंतर प्रत्यक्ष कृती. पहा पुढे जाऊ. विचार प्रक्रियेचे प्रकार. गरजाधिष्ठितता, व्यक्तीच्या गरजेनुसार विचार. बरोबर आहे. वास्तविक म्हणजे काय, निर्णायक विचार. आता वास्तविकमध्ये निर्णायक विचार यालाच बोलतात. तर याचेही 3 उपप्रकार पडतात, निगमनात्मक, आगमनात्मक व मूल्यनात्मक. आता निगमनात्मक म्हणजे काय, विविध प्रसंगी मिळवलेल्या ज्ञानाचा वापर. म्हणजे विविध प्रसंगामध्ये जे मिळालेले ज्ञान आहे त्याचा वापर करणे. आगमनात्मक याचे काय, माहिती नसलेल्या गोष्टीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न. म्हणजे आगमनात्मक, आ म्हणजे सुरुवात. म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती नाही आहे त्याची माहिती मिळवणे, ती झाली आगमनात्मक. आणि निगमनात्मक म्हणजे विविध प्रसंगी पहिले मिळालेल्या माहितीचा ज्ञानाचा वापर करणे. आणि मूल्यनात्मक, गुण दोषांचा वापर. म्हणजे अनिगमनात्मक आणि आगमनात्मक यामध्ये आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. म्हणजे सुरुवात म्हणजे जी गोष्ट माहीतच नाही त्याचा वापर करणे, याचा प्रयत्न करणे हे झालं आगमनात्मक. आणि निगमनात्मक म्हणजे जी माहिती आपल्याला माहिती आहे त्याचा ज्ञानाचा वापर करणे हे झालं निगमनात्मक. आणि मूल्यनात्मक तर माहीतच आहे, गुणदोषांचा विचार. त्याचं शैक्षणिक महत्त्व काय पहा बरं. विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विचार करावे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विचार क्षमता विकसित करावे. उद्योगामी व अवगामी पद्धतीचा वापर करावा. उद्गामी आणि अवगामी पद्धत म्हणजे काय, मला हे कमेंटमध्ये सांगा. खूप सोपं आहे, ह्या शब्दागणितच याचं उत्तर आहे. मला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र आहे. आता विचार प्रक्रियेचे अडथळे काय आहे, निरीक्षणातील दोष असू शकतात, पूर्वग्रह दोष असू शकतो, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला ग्रह चुकीचा असतो. तिसरं काय आहे,
काकतालील न्याय म्हणजे दोन घटकात प्रसंगाचा काडी मात्रही संबंध नसतो, यांच्यातील कार्यकारी निर्माण करतो. म्हणजे दोन घटक आहे, त्याचा काडीही संबंध नाही. हा घटक वेगळा आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला पोहायचं आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास करायचा आहे. या दोन घटकाचा संबंध आहे का? काहीही संबंध नाही. ह्याचा न्याय करणे. आता इच्छेपुरती विचार, आपल्या इच्छेनुसार घडावे म्हणून विचार करणे. म्हणजे आपली जी इच्छा आहे आपल्या इच्छानुसार घडावे याचा विचार करणे, त्याला काय म्हणते? इच्छानुवृत्ती